आणि आता या बुलेटिनमध्ये बघणार आहोत 25 मिनिटं 50 बातम्या. जून महिन्याच्या एकूण 12 दिवस देशभरातील बँका बंद असणार आहेत. आरबीआयच्या हॉलिडे कॅलेंडरनुसार जूनमध्ये ईद आणि इतर विविध सणांनिमित्तानं तसंच दुसरा चौथा शनिवार बँक बंद असेल. मस्जिद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरती असलेला आणि पीडीमेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक उड्डाणपुलाचं काम पूर्ण होत आलं असून 10 जूनपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न आहे. तसंच मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळचा उड्डाणपूल सुद्धा पूर्ण होत आला असून हा पूल जून महिन्यात खुला होणार आहे. चाकरमान्यांना अखेर बाप्पा पावला असून मुंबईहून मालवणला अवघ्या 4 तासात जाता येणार आहे. मत्स्य आणि बंदर विकास विभागानं चाकरमान्यांना माफक दरात बोटीनं प्रवास उपलब्ध करून देण्यात येणार असून भाऊच्या धक्क्यावरनं ही बोट सुटेल. खासगी क्षेत्रात कार्यरत असलेल्या देशातील सर्व कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारनं गुड न्यूज दिली आहे. 7 कोटींपेक्षा जास्त लोकांना याचा फायदा होणार असून कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरती प्रतिवर्षी 8.25% व्याज मिळणार आहे. सरकारनं या निर्णयाला मंजुरी दिली. सैन्यामध्ये पदोन्नती मिळाल्यानंतर प्रत्येक जवानांचा सन्मान केला जातो. हीच प्रथा आता मुंबई पोलीस दलात सुरू केली जाणार आहे. मुंबई पोलीस दलातील पदोन्नती मिळालेल्या अधिकारी आणि अंमलदारांचा बँड पथकाच्या संचलनाद्वारे सन्मान करा असे आदेश मुंबईचे पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेत. रिक्षा चालकांच्या बेशिस्त वर्तनाच्या सातत्यानं तक्रारी येत असल्याची दखल घेत नवी मुंबई पोलिसांनी विशेष अभियान राबवून 2142 रिक्षा चालकांवरती दंडात्मक कारवाई केली. या प्रकरणी त्यांच्याकडनं 3,03,300 रुपयांचा दंड वसूल केलाय. नवी मुंबई पालिका क्षेत्रातील मालमत्ता हस्तांतरणासाठी दुय्यम निबंधकांनी सदर मालमत्तेच्या मुद्रांक शुल्क आकारणीसाठी ठरवलेल्या रेडी रेकनर दराच्या 0.20% हस्तांतरण शुल्काची आकारणी करण्यात येत होती. मात्र केवळ 500 रुपये हस्तांतरण फी म्हणून आकारले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. 2 वर्षांपासून सुरू असलेल्या एमजेपीच्या नावाशेवा पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी 36 तासांचा शटडाऊन घेतला जाणार आहे. त्यामुळे एमजेपीकडनं पाणीपुरवठा होणारी गावं सध्या नव्या टाउनशिपसह करंजाडे आणि पनवेल पालिका क्षेत्राला फटका बसणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील नाले सफाईचं काम 51% पूर्ण झाले. पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची सफाई पूर्ण करण्याचा निर्धार घनकचरा व्यवस्थापन विभागानं केलाय. यांत्रिक पद्धतीनं होणारी मोठ्या नाल्यांची सफाई 90% जास्त पूर्ण झाली आहे. वसई विरार मनपानं शहरातील 9 प्रभागातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली. शहरातील 58 इमारती धोकादायक आहेत. 61 अति धोकादायक जाहीर केल्या असून त्या रिकाम्या करण्यास सुरुवात झाली आहे. मध्य रेल्वेच्या 3ऱ्या मार्गिकेचं काम सुरू असल्यामुळे आडगाव इथल्या अंडरपास ब्रिजजवळ खोदकाम केल्यामुळे शहापूर, आडगाव, साक्रोली, तानसा, आघई आणि वाडा या भागातील गाड्या पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्या. त्यामुळे फाटकावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होतीये. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत उष्ण रात्रींची संख्या सातत्यानं वाढत चालली असल्याचा निष्कर्ष ऊर्जा, पर्यावरण आणि पाणी परिषदेनं काढला. इतकंच नव्हे तर महाराष्ट्रासह 10 राज्यात उष्णतेचं प्रमाण तुलनेत जास्त असल्याचं आढळलंय. मुंबई पालिका आणि भिवंडी पालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या पांजरापूर इथल्या उदंचन केंद्रामधील दुरुस्ती करण्याचं काम पालिकेच्या वतीनं हाती घेतलं जाणार आहे. हे काम बुधवारी 28 मे रोजी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत होणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा बंद असेल. 1 जूनपासून पुण्यातील पीएमपीचा प्रवास महागणार आहे. त्यामुळे पुणेकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. पीएमपीएमएलनं जाहीर केलेली ही दरवाढ 1 जूनपासून लागू होणार आहे. मुंबई महानगरातील मेट्रो 2B आणि मेट्रो 9च्या चाचण्यांना सुरुवात झाल्यानंतर आता मेट्रो 4 आणि मेट्रो 4A ची पहिली चाचणी करण्यात येणार आहे. वडाळा ते कासारवडवली या 32 किलोमीटर मार्गाचा पहिला टप्पा वर्षअखेरीस सुरू करण्याचं नियोजन आहे. विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरच्या कामासाठी होत असलेल्या विलंबाचा फटका दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेच्या जेएनपीए बाजूकडच्या 21 किलोमीटर लांबीच्या मोरबे ते करंजाडे मार्गाला बसलाय. परिणामी दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरनं आलेल्या वाहनांना थेट जेएनपीला पोहोचण्यासाठी आणखी काही वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मुंबईतील सुमारे 70% रिक्षा टॅक्सीचे रिकॅलिब्रेशन पूर्ण झाले. उर्वरित 30% रिक्षा टॅक्सी चालकांना रिकॅलिब्रेशन करण्यासाठी 31 मे पर्यंतची अंतिम मुदत आहे. त्यानंतर 1 जूनपासून रिकॅलिब्रेशन न झालेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवरती दंडात्मक कारवाई होणार आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनची पुढच्या वर्षी चाचणी होईल अशी शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. वंदे भारत नंतर आता चर्चा बुलेट ट्रेनची आहे. पंतप्रधान मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली बुलेट ट्रेन
कधी सुरू होणार अशी चर्चा सुरू आहे. पावसाळ्यात सखल भागात पाण्याचा निचरा करण्यासाठी मुंबई महापालिका पाणी उपसा करणारे पंप बसवणार आहे. फिरत्या पंपिंग स्टेशनची सुद्धा व्यवस्था करणार आहे. हे पंप ट्रकवर बसवलेले असतील आणि फिरत्या पंपिंग स्टेशनमुळे पाण्याचा लवकर निचरा होईल. मान्सून दरम्यान वीज पुरवठा खंडित होऊन ग्राहकांना अंधारात राहावं लागू नये म्हणून महावितरणच्या परिमंडळानं पावसाळ्यातील कामांना वेग दिलाय. आपल्या सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवल्या असून आपत्कालीन परिस्थितीत मदत म्हणून वीज ग्राहकांनी हेल्पलाईनचा वापर करावा असं आवाहन केलंय. उरण तालुक्यातील विविध रस्त्यांवरती होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून वाहतूक अपघात नियंत्रणासाठी कंट्रोल रूम सिस्टीम तयार करावी अशी मागणी बैठकीत करण्यात आली. उरण तालुका अपघात निवारण समिती स्थापन करण्यावर सुद्धा बैठकीत एकमत झालं. महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांपैकी फक्त 7 जिल्ह्यांचा सकल राज्य घरेलू उत्पन्नात 54% वाटा असल्याचं एका सरकारी अहवालात नमूद करण्यात आलंय. 7 जिल्ह्यांमध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, नागपूर आणि अन्य आर्थिकदृष्ट्या चांगल्या अवस्थेत असलेल्या जिल्ह्यांचा समावेश आहे. करंजा मच्छीमार बंदरातील समस्या सोडवून त्यांच्या विस्तारासाठी आवश्यक 180 कोटींच्या निधीची तरतूद लवकरच केली जाईल. करंजा बंदर विकसित झाल्यानंतर भविष्यात बंदर राज्याच्या विकासात हातभार लावणारा ठरेल असं प्रतिपादन मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी केलं. सावित्रीबाई फुले नाट्य मंदिर काही काळ दुरुस्तीसाठी बंद असणार आहे. त्यामुळे रंगकर्मी आणि नाट्य रसिकांनी पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनानं केलंय. महाराष्ट्रातील राहुरी शनी शिंगणापूर इथे जोडणाऱ्या नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामाला रेल्वे मंत्रालयानं मान्यता दिली. त्यामुळे शनी शिंगणापूर या धार्मिक स्थळी जाणाऱ्या प्रवाशांसाठी या रेल्वे मार्गिकेचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल. त्यामुळे माल वाहतूक सुरळीत आणि जलद गतीनं व्हायला मदत होईल. वर्षभरात मुंबईतून रायगड जिल्ह्यातील विविध बंदरातनं 32 लाख प्रवाशांनी जलमार्गाला पसंती दिली. यात मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया प्रवास बोटीनं करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील प्रतिष्ठित वन आणि टॉय ट्रेन यावर्षी जूनपासून पुन्हा पर्यटकांसाठी खुली होणार आहे. त्यामुळे यंदा संजय गांधी नॅशनल पार्कचा प्रवास सुकर होणार आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक असणाऱ्या नागरिकांना वेळापत्रक बघूनच बाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलंय. भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर करत मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनबाबत काही महत्त्वाची माहिती दिली आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 300 किलोमीटर लांबीचा वायडक्ट तयार झालाय. नागपूर ते मुंबई आणि पुण्यापर्यंत वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीनं रेल्वे मार्गाची चाचणी पूर्ण झालेली आहे. अंतिम अहवाल मिळताच नागपूर पुणे, नागपूर तसंच नागपूर मुंबई दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होऊ शकेल. महाराष्ट्रात प्रवासी वाहनांची जोरदार विक्री सुरू असून वित्त वर्ष 2024-25 मध्ये देशभरात विकलेल्या प्रवासी वाहनांमध्ये सर्वाधिक प्रवासी गाड्या महाराष्ट्रात विकल्या गेल्यात. तर दुचाकी वाहनांच्या विक्रीत उत्तर प्रदेश अव्वल आहे. नोकरीच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजेचा लाभ मिळणं हा महिलांच्या जगण्याच्या अधिकाराचाच एक भाग आहे. कुठलीच कंपनी महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजेचा लाभ नाकारू शकत नाही असा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला. नवी मुंबई महापालिकेत पालिका आस्थापनेवरील गट क आणि गट ड मधील विविध संवर्गातील 668 रिक्त पदं सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. पुण्यामध्ये मागील काही दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे शहरातील पाण्याची मागणी तसंच पाण्याबाबत येणाऱ्या तक्रारींमध्ये घट झाली आहे. त्यामुळे पालिका विभागाच्या पाणीपुरवठा विभागाला दिलासा मिळालाय. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं डिजिटल कामकाज सुरू करण्यात आलं. 1 एप्रिलपासून 31,000हून अधिक कागदपत्र, 3,716 नस्तीचे कामकाज डिजिटल पद्धतीनं पूर्ण केलंय. त्यामुळे महानगरपालिकेचं संपूर्ण कामकाज डिजिटल झालंय. स्थानिक रहिवाशांनी केलेली मागणी आणि पर्यावरण प्रेमींनी थेट मुख्यमंत्र्यांना साकडं घातलं. या सगळ्या गोष्टी लक्षात घेत मुंबई पालिकेनं पवई तलावाच्या स्वच्छतेला सुरुवात केली आहे आणि या पार्श्वभूमीवर 5 यंत्रांच्या मदतीनं जलपर्णी काढण्याचं काम सुरू झालंय.
उरण इथल्या महामार्गावरती अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या जड कंटेनर वाहनांपासून मुक्त करण्यासाठी जेएनपीनं पुढाकार घेतलाय. मार्गावर उभी करण्यात येणारी वाहनं हटवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे कंटेनर वाहनमुक्त मार्ग होण्याची आशा निर्माण झाली आहे. नवी मुंबई परिसरात सिडकोनं उभारलेल्या वसाहतींमध्ये नागरी सुविधांची कामं यापुढे महानगरपालिकेमार्फत करण्याचा महत्त्वाचा निर्णय नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आसिम गुप्ता यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. इयत्ता पहिलीतील 11 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तकं वह्यांच्या पानांशिवाय देण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी पाठ्यपुस्तकासोबत वह्यांची पानं जोडून त्यांचा संच दिला गेला होता. मुंबई पालिका शाळेतल्या विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचा अनुभव घेता यावा या उद्देशाने शिक्षण विभागाकडून 10वीच्या विद्यार्थ्यांना टॅबवरती धडे दिले जात आहेत. याचा अनुभव 9वीच्या विद्यार्थ्यांनी घेता यावा यासाठी पालिका शिक्षण विभागाकडून 19,371 नवीन टॅबची खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी 38 कोटींची निविदा प्रक्रिया पालिका शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. राज्यात सरकारच्या 65,000 शाळा आहेत. त्यापैकी 1,331 शाळांमध्ये इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी लॅब तर 1,578 शाळांमध्ये क्लासरूम उपलब्ध नाहीत, अशी माहिती शिक्षण विभागाच्या अहवालातून समोर आली आहे. 11वीच्या 20,92,000 जागांसाठी सोमवारपासून अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. यंदा पहिल्यांदाच संपूर्ण राज्यात 11वीसाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होतीये. सीबीएसईनं देशभरातील आपल्या सर्व शाळांमध्ये भाषा शिक्षण विषयक धोरण जारी केलंय. त्यानुसार सीबीएसई शाळांमध्ये पायाभूत स्तरापासून मातृभाषा किंवा राज्यभाषा शिकवणं अनिवार्य करण्याचा निर्णय घेतलाय. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या उद्देशाने आणि नॅकनं लागू केलेल्या नव्या पद्धतीनुसार मूल्यांकन आणि पुनर्मूल्यांकनासाठी अद्यापही सीडीसीची स्थापना न केलेल्या महाविद्यालयांना दणका देण्यात आलाय. 73 महाविद्यालयांची प्रथमच सर्व परीक्षा प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त परिसंस्था यांच्या सहकार्यानं उन्हाळी 2025 सत्र परीक्षांचे पहिल्या टप्प्यातील निकाल जाहीर झालेत. पहिल्या टप्प्यात जवळपास 37 अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झालेत. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ऑनलाईन पद्धतीनं सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं मंदिर समितीमार्फत संकेतस्थळ विकसित करण्यात आलंय. जास्तीत जास्त भाविकांनी पांडुरंगाचं दर्शन त्यांना घेता यावं, पददर्शन घेता यावं यासाठी ऑनलाईन दर्शन पास बुकिंग संख्येत आणि वेळेत वाढ करण्यात आली आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या चरणी भाविकांकडून अवघ्या 2 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 2,06,26,000 दान आलंय. उन्हाळी सुट्ट्यांमुळे लाखो भक्तांनी देवीकडे भरभरून दान अर्पण केलं. मुंबई महानगर प्रदेशाला ग्रोथ हब म्हणून विकसित करून 2047 पर्यंत $1.5 ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्यासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे विशेष वित्तीय मदतीची अपेक्षा केली आहे. त्याचसोबत 2027 मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी केंद्राकडे मदतीची याचना केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट बघायला मिळतोय. विशेषतः ग्रामीण भागात असे डॉक्टर अधिक प्रमाणात असल्याचं उघड झालंय. त्यामुळे आता डॉक्टर अधिकृत आहे की नाही हे QR कोड स्कॅन करून समजणार आहे. यासाठी मेडिकल असोसिएशनकडून कोड दिला जाईल. बीडच्या माजलगाव शहरामध्ये मंत्री संजय शिरसाट यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संजय शिरसाट यांची तुफान फटकेबाजी बघायला मिळाली. 4थ्या वेळेस मंत्री झालो तेव्हा विश्वास बसत नव्हता, रात्रभर झोपलो नाही असं शिरसाट म्हणाले. भंडाऱ्याच्या पवनी परिसरातील अतिक्रमण हटवू नये यासाठी नागरिकांनी प्रफुल्ल पटेल यांना भंडाऱ्यात जाऊन निवेदन दिलं. 183 रहिवाशांचं अतिक्रमण हटवण्यात येऊ नये अशी मागणी नागरिकांनी केली. वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली. जेसीबीनं खड्डा खोदताना मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं. याचा थेट परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावरती झालाय. राज्यामध्ये गेल्या 4 महिन्यात 1,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं उघड झाल्यानंतर सरकारला खडबडून जाग आली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना सरकारनं 20 कोटी रुपयांचा निधी दिलाय. राज्यात यावर्षी जानेवारी ते एप्रिल महिन्यात विविध नैसर्गिक आपत्तींमुळे तब्बल 54,533 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला.
महाड दापोली रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू झाली. यामध्ये वाहनांचे टायर स्लिप होऊन अपघात होत आहेत. गेल्या 8 दिवसात 10 पेक्षा अधिक छोटे मोठे अपघात झाल्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. मुळशी तालुक्यातल्या पुणे ते दिघी बंदर या राष्ट्रीय महामार्गावरील कामं अत्यंत निकृष्ट दर्जाची सुरू आहेत. वाहन चालकांना या मार्गावरून प्रवास करताना मोठ्या कसरती कराव्या लागत आहेत. महाड MIDC मधील मुख्य रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम गेल्या 2 ते 3 वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे MIDCच्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे संपूर्ण रस्त्यावरती चिखलाचं साम्राज्य आहे. सध्या मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कोयना धरणातून सिंचनासाठी सोडण्यात येणारं पाणी आता पूर्णपणे बंद करण्यात आलंय, अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. एरवी मे महिन्याच्या तप्त उन्हाळ्यात सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणातील पाणीसाठा रसातळाला जातो. धरणातनं पाणी मिळणं कठीण होतं, परंतु यंदा प्रथमच वळवाच्या जोरदार पावसामुळे धरणामध्ये एकाच दिवशी 2% म्हणजे 1 TMC पाणी वधारलंय. त्यामुळे यंदा नागरिकांना दिलासा मिळालाय. वक्फ सुधारणा विधेयकात विरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून देशभर सुरू असलेल्या आंदोलनाअंतर्गत नांदेडमध्ये निषेध सभा घेण्यात आली. हा कायदा धार्मिक क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करणारा असल्यामुळे रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातल्या शिरापूर इथे अंगावरती गोठा कोसळल्यामुळे वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. शेतात काम करण्यासाठी गेलेले असताना ही दुर्घटना घडली. सोलापुरातील संतापजनक घटना समोर आली. एका व्यक्तीनं स्वतःच्या मुलीची हत्या केली. 8 वर्षीय चिमुकलीनं स्वतःच्या बापाला आजीसोबत अश्लील कृत्य करताना बघितलं. याची वाच्यता त्या मुलीनं कुठे करू नये म्हणून तिची गळा दाबून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे. मुलाचा मित्र आहे असं सांगून छत्रपती संभाजीनगरात एका वृद्ध महिलेला लुटण्याचा प्रकार समोर आला. वृद्ध महिलेकडील 4 तोळं सोनं घेत चोरट्यानं पळ काढला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात आंबा, उन्हाळी भात आणि भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. कृषी विभागाच्या पथकाने केलेल्या पाहणीत 7 तालुक्यांमध्ये 352 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पाताळगंगा, बाळगंगा आणि भोगावती या प्रमुख नद्या पावसाळ्यात उग्र रूप धारण करतात. याच पार्श्वभूमीवर पेण तालुक्यातील 42 गावात गंभीर पूर परिस्थिती निर्माण होते. यासाठी 45 जणांची टीम मदतीसाठी तैनात ठेवण्यात आली आहे. अवकाळी पावसानं ग्रामीण भागात शेतीपूरक असलेल्या वीटभट्टी व्यावसायिकांचं आणि या वीटभट्टीवरती काम करणाऱ्या शेकडो आदिवासींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. भाजण्याच्या तयारीत असलेल्या आणि तयार करून ठेवलेल्या कच्च्या मातीच्या विटा अवकाळी पावसानं विरघळल्या आहेत. पुणे जिल्ह्याच्या बारामती आणि पुरंदर तालुक्यात गेल्या 5 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे शेतात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. गेल्या 3 दिवसांपासून या भागात सूर्यदर्शन देखील झालं नाही. जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळलाय. जळगाव जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून पावसानं थैमान घातलं असून जळगाव शहरात एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसानं हजेरी लावली. पुणे शहरातील काही भागात सकाळपासूनच संततधार पाऊस सुरू आहे. उपनगरात आणि मध्यवर्ती भागात सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. मावळात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. या संततधार पावसामुळे शेतीच्या कामाला वेग आलाय. इंद्रायणी भाताचा आगार असलेल्या मावळामध्ये शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे. सोलापूर शहरातही पावसाची संततधार कायम आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याला मागील 6 दिवसांपासून पावसानं जोरदार झोडपलं. केळी, डाळिंब, शेवगा, पेरू, उन्हाळी बाजरी अशा पिकांचं यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. केळीच्या बागा या पावसानं पूर्णपणे जमीनदोस्त झाल्या. सातारा जिल्ह्याला हवामान खात्यानं पुढचे 4 दिवस ऑरेंज अलर्ट दिलाय. कोयना धरण परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना नदीवरील सर्व बंधारे ओव्हरफ्लो झालेत. कोयना नदीवरील निसरे, तांबे बंधाऱ्यावरनं पाणी ओसंडून वाहू लागले, तर कराड तालुक्यातील खोडशी डॅम पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे ओव्हरफ्लो झालाय. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. त्यानंतर वळवाचाही पाऊस पडला. त्यामुळे ठिकठिकाणी आता धबधबे वाहू लागलेत. उन्हाळी पर्यटनासाठी आलेल्या लोकांना त्यामुळे पावसाळी पर्यटनाचा सुद्धा आनंद घेता येतोय. तामिणी घाट, सुधागड आणि इतर डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात धबधबे वाहत आहेत. जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ, फैजपूर तालुक्यातील अनेक भागात पावसानं हजेरी लावली. पावसामुळे तापमानात मोठी घट झाली आहे. वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाणवर आणखी एका कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच राजेंद्र हगवणेचे बँकेतील लॉकर सील केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये कसपटे कुटुंबियांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आरोपी निलेश चव्हाण, शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलाय. सुनावणी होईल आणि त्यानंतर हा शस्त्र परवाना रद्द होईल.